हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। येणारे नवीन वर्ष तुमच्या सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना आनंदाचे, सुख समाधानाचे आणि समृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया। आणि येणाऱ्या नवीन वर्षात आता तुम्ही नवीन वेगवेगळे टार्गेट पण ठरवलेले असतील। आता जसं की 12th कॉमर्सचे विद्यार्थी असतील, ज्यांचं 12th एक्झाम छान मार्कांनी क्रॅक करायची हे त्यांचं टार्गेट असेल। त्याच्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात, जसं की महावितरणचे बरेचसे विद्यार्थी माझ्या चॅनलला कनेक्टेड आहेत, तर त्यांना सुद्धा आता येणाऱ्या नवीन वर्षात ज्या काही पोस्ट येतील, ज्या काही व्हेकन्सी येतील, तर त्या एक्झाम क्रॅक करायच्या असतील, तर याच्यासाठी आपण काही ठरवलेलं असेल, तर याच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी काही विशेष प्रयत्न करूया। मुलांना, माझं चॅनल तर तुम्हाला ओळखीचं आहेच आहे। मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच मी हे चॅनल सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर ते चॅनल सुरू केल्यानंतर मी 11th 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी काही बेसिक अकाउंटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले। त्याच्यानंतर मागच्या वर्षी ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटच्या काही पोस्ट निघालेल्या होत्या, त्याच्यासाठी देखील विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी मी काही व्हिडिओ अपलोड केलेले होते। अकाउंटिंगचे जे प्रोफेशनल नॉलेजचे व्हिडिओ मी अपलोड केलेले होते। आता यावर्षी सुद्धा त्याच बेसवर काही व्हेकन्सी निघालेल्या आहेत, जसं की महाट्रान्सकोचं रिसेंटली शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशननुसार 260 जागा या LDC पोस्टसाठी, लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी आहेत। आणि किती 260 जागा आहेत। जसं ज्युनियर असिस्टंटच्या पोस्टसाठी तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये अकाउंटिंगचं नॉलेज हे अत्यंत महत्त्वाचं होतं। इथे देखील त्याच पद्धतीने प्रोफेशनल नॉलेज देखील तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे। ठीक आहे, महावितरण, महाट्रान्सको यांच्या सगळ्या एक्झाममध्ये कॉमर्सचं प्रोफेशनल नॉलेज हे विचारलं जातंच। त्याच्यामुळे तुम्हाला जर या एक्झाम क्रॅक करायच्या असतील तर कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आता याच्यावर तुम्हाला किती मार्कासाठी प्रश्न येणार हे अजून ठरलेलं नाही आहे। जसा ज्युनियर असिस्टंटचा जो पॅटर्न असणार आहे तोच पॅटर्न LDCसाठी महाट्रान्सकोमध्ये आहे। मग त्याच्यामुळे आता ज्युनियर असिस्टंटमध्ये तुम्हाला 110 मार्कासाठी प्रोफेशनल नॉलेज होतं, नंतर ते मार्क कमी केले होते, 50 मार्कासाठी विचारलं होतं। आता इथं कोणता पॅटर्न ते अडॉप्ट करतात माहीत नाही, पण कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज या विषयावर प्रश्न विचारले जाणार। आता कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय? सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न पडतो, कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय? तर कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही 11वीमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून 11वी ते BCom पर्यंत, आता तुम्ही BCom बेसवर तुम्ही एक्झाम फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, किंवा तुमच्या डिग्री बेसवर फॉर्म भरलेलं, म्हणजे तुमची डिग्री पूर्ण होईपर्यंत कॉमर्समध्ये ज्या काही कन्सेप्ट तुम्ही शिकलात तर त्या सगळ्या येतात कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये। मग याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आलं, अकाउंट आलं, मॅनेजमेंट आलं, ॲडमिनिस्ट्रेशन आलं, कॉस्टिंग आलं, ठीक आहे, तर टॅक्सेशन, ऑडिटिंग, तर हे सगळे विषय कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये इम्पॉर्टंट आहेत। पण त्यातल्या त्यात अकाउंटिंग हा विषय जास्त इम्पॉर्टंट असतो, कारण क्लर्क, अकाउंटंट यांच्या कामाचं स्वरूप काय असतं? कामाचं स्वरूप अकाउंटशी रिलेटेड असतं, ठीक आहे। त्यामुळे अकाउंटचा सिलेबस जास्त विचारला जातो। सपोज 50 मार्काचं जर प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला आहे तर त्यातले अर्धे मार्क अकाउंटिंगला जातात आणि बाकीचे अर्धे मार्क इतर विषयांना जातात, ठीक आहे। पण तुम्ही कॉमर्समध्ये जे काही विषय शिकलात ते विषय तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे। तर याचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये कोणकोणते विषय येऊ शकतात, तर टॉपिकची लिस्ट मी अपलोड करेन। तर तुम्ही जर विद्यार्थ्यांनी या व्हिडिओजला जर चांगला रिस्पॉन्स दिला तर माझा व्हिडिओ शेअर करण्यामध्ये किंवा व्हिडिओ एक्सपांड करण्यामध्ये जो माझा वेळ वाया जातो तर तो तिथे जाणार नाही, मला तुम्हाला शिकवण्यामध्ये तो वेळ देता येतो, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, त्याच्यामुळे मग मला ते एफर्ट्स घेण्याची गरज नाही, मी त्या वेळामध्ये मी टीचिंग करू शकते। एक्झामचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाही, ते येईल आता, ठीक आहे। पण एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर आता मागच्या वेळेस जसा रेंगाळत कारभार चालला होता
की नोटिफिकेशन आलं, नंतर एक्झाम फॉर्म भरण्याच्या डेट वाढत गेल्या, त्याच्यानंतर मग एक्झामच्या डेटसुद्धा खूप लेट आल्यानंतर त्या एकदम पेपर पॅटर्न चेंज केला, त्याच्यानंतर खूपच लवकर एक्झाम ठेवली. थोडीशी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूया की यावर्षी तरी असे प्रकार घडणार नाहीत. मागच्या वर्षी विद्यार्थी खूप डिस्टर्ब झाले होते. ईश्वर करो यावर्षी असं होऊ नये. या नवीन वर्षात छान पटकन नोटिफिकेशन यावं, एक्झाम पटकन होऊन जावी आणि तुम्हाला पेपर देखील चांगला जावा. याच्यासाठी मी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजची MCQ सिरीज स्टार्ट करत आहे. आता काय होतं, नोटिफिकेशन आल्यानंतर विद्यार्थी थोडेसे खडबडून जागे होतात. मग त्या ठिकाणी ते रिक्वेस्ट करतात की मॅडम दिवसाचे 2 व्हिडिओ टाका, 3 व्हिडिओ टाका. आता मला व्हिडिओ टाकणं म्हणजे ते काही 10 मिनिटाचं काम नसतं, त्याला भरपूर वेळ जातो. त्यामुळे दिवसाचे 2 किंवा 3 व्हिडिओ टाकणं शक्य नाही, कारण माझं चॅनल हे मी एकटीच चालवते. त्याच्यामुळे मला सगळ्या माझ्या या सुद्धा गोष्टी आणि फॅमिलीच्या गोष्टी दोन्ही मला मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे हे पॉसिबल होत नाही की व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहा, सकाळ संध्याकाळ 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ अपलोड करा. तर हे मला पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळं मी विचार केला की यावेळेस जरा लवकर आपण व्हिडिओ स्टार्ट करून देऊ, थोडेसे लवकर, म्हणजे MCQ क्वेश्चन्स स्टार्ट करून देऊ. MCQ सिरीज आपण स्टार्ट करतोय. आता आजचा तर हा व्हिडिओ राहील, तर उद्यापासून आपण 2 जानेवारी 2025 पासून आपण MCQ सिरीज स्टार्ट करतोय कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजची. आणि यावेळेस असा प्रयत्न करूया की जे इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन हे इतर महत्त्वाचे विषय देखील आहेत, तर याच्यातल्या मेन कन्सेप्ट आपण घेऊया. याचेसुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. त्याच्यामुळे हे व्हिडिओ नक्की बघा. आणि अजून नोटिफिकेशन आलेलं नाही असा विचार करू नका की मॅडम अजून नोटिफिकेशन आलेलं नाही, आम्ही फॉर्म भरल्यावर बघू. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही यूट्यूबला इतर चॅनल बघत राहता किंवा टाइमपास व्हिडिओ बघतात, त्याच्यापेक्षा एक 10-20 मिनिटाचा हा व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ आता मी स्टार्ट करते तर ते व्हिडिओ जास्त वेळाचे असणार नाहीत. एक 20 ते 25 मिनिटाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही डेली 20 मिनिट तुम्ही काढू शकता. तर रोजच्या रोज व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुमचे कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचे नोटिफिकेशन यायच्या आधीच बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा मी बनवला. आजचा व्हिडिओ बनवण्याचा हाच हेतू आहे. आता कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजची MCQ सिरीज मी उद्यापासून स्टार्ट करत आहे. शक्यतो आपण ट्राय करू की संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल. रोज किंवा एक दिवसाआड मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या ह्या चॅनलचा मुख्य उद्देश असा आहे की माझ्याकडे जे नॉलेज आहे, अकाउंटिंगवर माझा बऱ्यापैकी कमांड आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवढ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करता येतील किंवा कॉमर्सच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर करता येतील, कारण मला कॉमर्समध्ये सिनियर कॉलेजला टीचिंगचा बऱ्यापैकी अनुभव आहे. माझं एज्युकेशन MCOM सेट झालेलं आहे. त्याच्यामुळे मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टीचिंगचा चांगला अनुभव आहे. आता सध्या मी कॉलेजला जात नाही किंवा सध्या मी कॉलेजला ड्रॉप घेतलेला आहे. लहान बाळामुळे मी सध्या घरीच आहे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे की माझं जे नॉलेज आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आणि त्याच्यामुळेच मी हे V-Commerce अकॅडमी हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि याच्या थ्रू मी विद्यार्थ्यांना असंच गायडन्स करत राहणार आहे. आता आपण नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजची MCQ सिरीज मी स्टार्ट करत आहे 2 जानेवारीपासून. ठीक आहे, म्हणजे उद्यापासूनच आपण ही सिरीज स्टार्ट करत आहोत. तर हे व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ छोटासा आहे पण महत्त्वाचा आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल थ्रू तुम्हाला जर कोणाला बेस्ट विशेष द्यायचे असतील त्या देखील द्या. आणि हो, जाता जाता पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. थँक्यू व्हेरी मच.